आपण येताना आजूला आणलेला मुंबईवरून, तर त्याचं खर्च असं आहे. इथे आपण आजूला टाकलेला आहे. तर सुपर फॉस्फेट टाकायचं बाकी आहे याच्यात, पण लवकरच आपण मार्केटमध्ये जाऊन आणणार आहे. इथे एवढं झालं आहे. मला असं वाटतं, अंदाज आहे की वाढला आज वाढलेला दिसतोय तो. यातून नाहीतरी 2-3 किलो जरोचा निघल. हे 5x10 आहे. 5x10 केलेलं आपण ते शेणखत वगैरे टाकतो, वेस्टेज असं काय त्या सुद्धा. आणि हा आपला ओरिओ या ओरिओ आहे. एकदम शांत आहे, कोण आला की आतमध्ये येऊ देत नाही. तो सर्वांवरती लक्ष ठेवतो. इथं फिरतीवरच असतो तो, असा फिरतीवर राहतो बघा. इकडे तिकडे नुसता फिरत असतो. कुणाचा वासा लागला की त्याच्या मागं लागतो. आणि ह्या साईडला थोडंसं उंदराने चाचरलंय, हे लक्षण होतं वाटतं कुणाचं. आणि इकडे आपली दुसरा ब्रीड आहे. पिल्ल्यांचा स्टॉक नवीन आलेला तो तिथं टाकलेला. इकडं आता थोडी मोठी पिल्ली झाली, त्याच्यामुळं आता त्यांना बाहेर सोडले. सर्वीकडे फिरत राहतात ते. त्याच्यामुळं 2-2.5 महिन्याचे झाले ते. आपले इकडं दुसरा आपली धनगरीण जी बोलतो आपण, तिचं नावच मी ठेवलं धनगरीण. ती खूपच छान अशी आहे. योगा तिची पिल्ली जी अगोदरची दाखवली ती तिची पिल्ली होती. तिला पहिली दिली होती. त्यानंतर ती पिल्ली व्यवस्थित तिच्यामध्ये मिक्स व्हायला लागली. त्याच्यामुळे मी इकडं हिच्यामध्ये दुसरी पिल्ली टाकली हिच्या खाली, पोटाखाली. आणि हा आपला दुसरा स्टॉक आहे पिल्ल्यांचा. आणि हा आपली नवीन आणलेली पिल्ले ती, त्यांना खाय प्यायला टाकलं आहे. तिच्यामध्ये अजून पिल्ले सोडायचे आहेत, थोडं टाईम लागेल. असे ते घेऊन बसते. त्यातलं मोठं बघा धनगरीचं, जे मगाशी मी बोललो होतो, ते मोठे झाल्यामुळे ते तिला टाकली. आणि हिला छोटी दिली. तर पहिल्या दिवसापासून सुरुवात केली. म्हणजे 1 महिन्याचे झालेत ही लोक, तेव्हा मी ही बारकी पिल्ली हिला दिली. आणि ते पिल्ले काय तिला सोडलं नाही तिनं, म्हणजे आईला काय सोडलं नाही, ते सतत यायचं. त्याच्यामुळे तिला इथं सोडून दिलं. पण प्रॉब्लेम असा होतो ना त्यांचा, की मोठ्या पिल्ल्या बारक्या पिल्ल्यांना खाऊ देत नाही, टोचच राहतं सारखं. त्याच्यामुळे तंग करत राहतं. पण हे शांत आहे, असं थोडंफार करतं पण शांत आहे पूर्णपणे. त्याच्यामुळे ह्याला काय वाटत नाही याचं. त्याच्यामुळे तिथं जर ठेवून दिलं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये आपलं अंड्याचा प्रोजेक्ट, म्हणजे खडूक झालेले असतात ते अंडी, कोंबड्या आपण ह्याच्यामध्ये ठेवून देतो. आणि ह्याचा खायला वगैरे ह्याच्यात टाकतो. आणि इकडं थोड्या दिवसांनी आपण हे करणार आहे, इकडं कोंबड्या सोडणार आहे पूर्णपणे. त्या साईडला मका पेरलेला आहे, त्या साईडला मका आहे पूर्णपणे असा. त्या साईडला सोडणार आहे आपण पिल्ली कोंबड्या आहे, या सर्व मिक्स सोडणार आहे. इकडं जाळे पण मारून घेतलेले आहे, जाळीचं काम झालेलं आहे इकडचं. जाळे मारून ह्या साईडला असा कोंबड्या सोडणार आहे. तर इकडे सोडल्यानंतर प्रॉब्लेम एकच आहे की इथं माणसाला थांबायला लागणार आहे. कारण ह्या साईडला बघा, इकडून असं पूर्ण सर आपला असा फार्म आहे. इकडे असं पाण्याचं हे चालू आहे पूर्णपणे. आणि खालच्या साईडला आपण सर्व भाज्या केल्यात, म्हणजे मेथी, तांदळी, ह्या सर्व भाज्या अशा केलेल्या आहेत इकडं.
लसूण पेरलेला आहे इकडं, तिकडे कांदे लावलेले आहेत, लसणाचे कांदे लावलेले आहेत, तिकडे मेथी लावलेले आहे. मेथी जाऊन प्रोजेक्ट चालू झालं आहे पण ते यायला लागले आता. दुसरी भाजी आली नाही अजून. इकडे बघा चवळा, मका, दारकू ह्या सर्व गोष्टी पेरलेल्या आहेत दारकूसोबतच असं. आणि आपला हा ओरेव जिकडं जाल तिकडं मागणंच असतो. ओरेव जाम लाड करतो आपलं, खूप लांब लांबपर्यंत येतो. या इनी फळ आहे, ही सतत बाहेर जातात. ते पूर्ण अजून लहान आहे त्याच्यामुळं पूर्ण उपसून खातात, पूर्ण खात नाही त्याच्यामुळं पूर्ण हे करून टाकतात. त्याच्यामुळं आपण सोडत नाही ना बाहेर. अजून टाईम आहे, जरा थोडा मका मोठा झाला की त्यांना सोडणार आहे. एकदा त्यांना सोडलं की मग थोडंसं ते पेरायचं कारण असं आहे की थोडासा खर्च कमी होईल चाऱ्याचा. खाद्य आपण जे टाकतो त्याचा खर्च कमी होण्यासाठी हे सर्व गोष्टी करतो आपण. हा इथं राहण्यासाठी त्यांच्या रात्रीच्या इकडे हे अंडे देण्यासाठी करतो आपण. इथं हे अंड्यावरती बसले, इथं पण अंड्यावरती बसले, असे अंड्यावरती बसतात. इकडं आपण खुडूक बसवतो म्हणजे रोणावरती बसवतो. तिथे एक समोर बसले, एका पाट्याखाली ठेवले, बाकीच्या उठल्यात आहे. आणि ह्या असे बसायसाठी त्यांना पूर्ण असं जेवढ्या कोंबड्या होत्या त्या हिशोबाने बनवलेलं आहे. आता हा दुसरा एक पिल्ल्यांचा आहे, कोंबडी पिल्ली दुसऱ्या. हे असे त्यांना खायला टाकले, पाणी ठेवले, ते इथं बसतात. आणि रात्रीचं इथे आतमध्ये टाकतो आपण थंडी वाऱ्याचं शांत होण्यासाठी. कारण आपल्याकडे लाईट नाही, सर्वात महत्त्वाची लाईट नसल्यामुळं आपण हे करत असतो. छोट्या मोठ्या गोष्टी हे करत असतो. येतात फिरतीवरती खात राहतात, इकडे तिकडे फिरत राहतात. थोडंसं त्यांना हे अंड्याला आतमध्ये आले. युनिफॉर्म तिकडे. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ते ओरडतात ह्याच्यासाठी की त्यांना नर नाही. मार्केटला मुंबईला गेलेलो मार्केटला, त्यांनी मी सांगितलं त्यांना नर म्हादे द्यायला, तर त्यांनी काय केलं माहिती आहे, दोन्ही म्हाद्यात दिल्या. सांगायची गोष्ट अशी आहे की ज्याला माहिती असेल ना त्यानंच ते करावं. कारण ह्या सर्व गोष्टी अशा फसवल्या जातात आणि आपला खर्च वाढतो. चुकून त्यांच्याकडे झालं आहे पण आपण त्याला नाव दिले, फसवलं जातं. कारण कसं होतं माहिती आहे, त्यांनाही माहिती नसतं, आपल्यालाही माहिती नसतं आणि ते त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम होऊन जातो. पण त्याचं नुकसान आपलं होतं त्याच्यामध्ये. कारण आपल्याला एवढ्या लांबनं आणतो आहे आणि त्यानंतर मग काय होतं माहिती आहे, खर्च होतो, परत आणायला जायला लागतं, परत हे सर्व मगज मारा. त्यासाठी प्रॉब्लेम असा आला की ते समजलं मला कधी की दोघींनी पण अंडे देत होते. कमसे कम 35-40 अंडे दिली होती त्या दोघींनी. तेव्हा मला कळलं की पण ते खराब होते अंडे सर्व. नर नसल्यामुळं नुसतेच अंडे देत होते. म्हणजे त्या हिशोबाने झालं ते. नर पाहिजेच, नराशिवाय अंडे होतच नाहीत. आणि रोणं जरी ठेवली तरी अंडी ती पिल्ली निघत नाहीत. महत्त्वाचं ते आहे, पिल्लीच निघत नाहीत. अंडी नर पाहिजेच. अंडी पाहिजे असतील ना, ओरिजिनल अंडे पाहिजे असतील तर नर पाहिजे, कारण नराशिवाय अंडी निघतच नाहीत. इथे आपण छोटंसं केलं आहे ना बसायला, म्हणजे बसायला कुठं त्यांना काय धार वगैरे आले तर ह्याच्या खाली आतमध्ये असे जातात. आणि ही आपली पिल्ली ही अशी फिरती होते. ही मोठी झाली आहेत आता, त्याच्यामुळं फिरती असतात ही सर्व. पहिले आपण आताच ठेवायचो. आता ह्या 2 कोंबडीची, एक धनगरीन आणि ही जी ह्या दोन कोंबडीची पिल्ली आहेत. ह्या 2 कोंबडी खाली पण सोडलेली आहेत. तर त्याचं असं झालं की धनगरनी सर्व पिल्ली घ्यायला लागली आणि ही थोडीशी घेत नव्हती. तर ही पिल्ली ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळं घेत होती ती.
पण आपण काय केलं, मग हिच्याकडेच टाकली आणि धनगरीला दुसरी एका दिवसाची पिल्ली आणून दिली. मग ती धनगरीन आता ती पिल्ली जे दाखवली तुम्हाला ती पिल्ली आहेत आणि खूप छान पद्धतीने असे संगोपन करते, मस्त वाटतं. थोडासा त्रास होतो सकाळचा आणि एक संध्याकाळचा, दिवसभर काही त्रास नाही, फक्त 2 टाईम फक्त त्रास होतो. त्रास म्हणजे थोडीशी चिडचिड होते, पण ते चिडचिड घेणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मजा तर येतच नाही. आपण बिझनेस करतो म्हणजे थोडा त्रास होणारच. हे अशा पद्धतीने आपला फार्म आहे. इथे आपण हे घर केले तर राहण्यासाठी, हे त्यांच्यासाठी, त्या साईडला ब्रूडिंगसाठी आहे. इथे हा गाडा जे मार्केटचं वेस्टेज असतं आपलं पूर्णपणे वेस्टेज असतं ते आणण्यासाठी हा गाडा केलेला आहे आणि ते वेस्टेज आपण इथे टाकून देतो. आता सध्या नाही आहे कारण मी चुकीच्या टायमाला गावाला आलो, समोरचा बाजार असतो इथे टाकून देतो. त्यातलं पण आहे थोडंसं, 2 हप्ते झाले त्यातून पण हा असे म्हणजे आधीमध्ये दिसते आपल्याला असं पूर्णपणे हे इथे टाकून देतो. ते किडीक मिडूक काय राहिले सूर्याला असं ते खाऊन जातात आणि ह्या सर्व गोष्टी आपण कसं वाटतं मला जरा सांगा. छान वाटलं तर हे इथे हे आहे शेंगा म्हणजे शेवग्याच्या शेंगाची झाडं आहे. ती प्रॉब्लेम असा की आता ही मोठी झाली असती, भरपूर मोठी झाली असते, पण प्रॉब्लेम असा आला की जे आपण टर्की जे आणले ते आता आतमध्ये गेले, टर्की जे आणले तिची मान मोठी असल्यामुळं सुरुवातीला तर काय खात नव्हती, पण प्रॉब्लेम असा आला की आपण जसं वेस्टेज आणायला लागलो, हिरवा चारा म्हणजे असं टाकायला लागलो त्यांना खाया प्यायला, तर त्याला पण असं वाटलं की हे पण मग खाऊ शकतो. खायचीच गोष्ट आहे त्यांची, पण खाऊ शकतो असं वाटलं आणि ते मान उंच करत सर्व शेंडे तोडले, त्याला परत फूट आले, त्याच्यामुळे एवढीच आहेत. तर आतापर्यंत 5 ते 6 फुटाची झाली असते. हे बघा हे असा प्रॉब्लेम आहे. आणि ह्याच्या खाली आपण चहा पत्तीचे एक हे येतं वनस्पती ती घातलेले आहेत, तर ते कोंबड्या खातात, त्याच्यामुळे ते झाकून ठेवले. खूप छान असं वाटतं वातावरण. इकडून सर्व दिसतं. इथं जर मी उभं राहिलं असं तर पूर्ण असं खालनं घार आलेली वरनं घार आलेली सर्व दिसतं. पण ते त्रास होऊ नये त्यांना म्हणजे कोंबड्यांना, त्यासाठी आपण वरून अशी जाळी मारणार आहे. मासे जाळे म्हणून येते ते मारणार आहे पूर्ण. मासे जाळे नाही जर न भेटले आपण रंगीची जाळे मारणार आहे. तर खूप छान वाटतं सकाळचं. महत्त्वाचं म्हणजे पिल्ल्यांच्या सोबत राहायला छान वाटतं. ती पेरवी आपण जेव्हा आलो तेव्हा ही इथंच आली होती, तिला काय हलवली नाही आम्ही. ही एक पेरवी आहे, ती पण इथंच आलेली, तर तिला पण काय हलवलं नाही आम्ही. त्याला कमसे कम लय वाचवले. ट्रॅक्टर, टँकर, JCB ह्या सर्व गोष्टी इथं येत होत्या, कारण सुरुवातीला कसं काम चालू होतं तेव्हा. ही पेरवी हिला जाम वाचवली आणि ही आता एवढी झालेली आहे. मस्त वाटतं असं पिल्ल्यांसोबत. अजून पिल्ले तिकडची इकडची मिक्स होतात, पण ते अजून झाले नाहीत ना, तर अजून एकदम राऊंड पडला त्यांचा समजा, तर खूप छान वाटतं असं. खरंच असं वाटतं की इकडेच राहावं, पण काय गोष्टी असतात त्या करायला गरजेचे असतात, त्यासाठी इकडे येऊ शकत नाही. पण इकडं पप्पा माझे संभवतात, पप्पा आणि आई संभवते इकडं सर्व, त्याच्यामुळं मला तिकडचं बघायला लागतं मुंबईचं, कारण खर्च पाणी असतोच आपला छोटा मोठा, तर ते करावं लागतं. अरेंजमेंट करावं द्यावं लागतं, कारण पप्पांना इथून हलता येत नाही, त्यासाठी अरेंजमेंट करावं लागतं. आणि आतमध्ये आलं तर इथं आपल्याकडे औषध येतं, त्यांचं सर्व औषध आहेत. एमरल, ब्रुटॉन, सर्दीचं आहे, प्लस जुलाबाचं आहे, असं म्हणजे पातळ हाकतात असे औषध आहेत. ह्याच्यातनी पण सर्वीकडे औषध आहेत आपल्याला आणून ठेवलेले. हे
रेल फीड म्हणजे स्टार्टर फीड इकडं आहे पिल्ल्यांसाठी. आपण पिल्ल्यांसाठी हे देतो पूर्णपणे. पिल्ल्यांना कसं ताकद येण्यासाठी, संगोपन होण्यासाठी त्यांचं आपल्याला लाईट नाही त्याच्यासाठी हे सर्व देणं गरजेचं आहे. थोडा खर्च येतो. हे कोंबड्यांसाठी रेल फीड आहे ते ह्याच्यासाठी आपण देतो की आपल्याला सध्या अंड्यांची गरज आहे आणि प्रोजेक्ट चांगलं मोठं होण्यासाठी, जास्त होण्यासाठी त्यांना पण पूर्णपणे हे येईल, अंडे देतील. अंड्याच्या नंतर आपल्याला पिल्ली येतील, कारण आपल्याला पिल्ली महत्त्वाची आहेत. जेवढी पिल्ली होणार तेवढी पिल्ली महत्त्वाची. त्याच्याने काय होतं माहिती आहे, त्याच्याने असं होतं की जेवढे आपल्याकडे पिल्ले असणार तेवढं आपलं प्रोजेक्ट थोडा पुढं जाणार. आपल्याला पिल्ले नाहीत म्हणलं तर काही होऊ शकत नाही. कारण थोडीशी पहिली सुरुवातीला अंडी खूप द्यायची, नंतर हळूहळू कमी झाली आणि असंही आपण पूर्ण बनवलं आहे फार. हा आपला पूर्ण सेटअप असा आपण सेटअप टाकलेला आहे. वरती कागद टाकलेला आहे, पत्र. आपल्याला खर्चामुळे आपण जसा कमी खर्च होऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण खर्च कमी केलेला आहे, खूप कमी केलेला आहे. त्या हिशोबाने आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे. कसं काय करू शकतो, कसं वेगळं काही करू शकतो, तर त्या हिशोबाने आपण हे सर्व केलेलं आहे. आणि पाण्याचं झालं तर पाणी आपण काय बोरिंग हे मारलेलं नाही. हा पाठीमागं वडा आहे, तर वड्याच्या इथून एक झरा आहे, झऱ्यालाच आपण पाईप टाकले, बिना मोटर, बिना लाईटीचं, बिना कसला त्रास घेता. तिथं फक्त चालूच राहतं, 24 तास चालू असते ती पाईप आणि इकडं पाणी येत राहतं. साधारण 1000 फूट अशी 1000 मीटर, 1000 मीटरच्या वरतीच असेल मला वाटतं. एवढे खाली आपण आणलेले आहे पाईप. मध्ये मध्ये हँगल टाकलेत, लोखंडचे हँगल टाकलेत, कारण खराब व्हायला नको त्यासाठी टाकलेत. आणि ते काल आपण आजूला आणलं आहे, मग असे दाखवलंच मला. खूप असं छान वाटतं वातावरण. कसं वाटलं मला नक्की सांगा. थँक्यू.